तर अखेर 2 आठवड्यांची ही शस्त्रसंधी होतीये. या शस्त्रसंधीच्या मागची इनसाइड स्टोरी नेमकी काय आहे जाणून घेऊया. इराणला दिलेली मुदत संपण्यापूर्वी ट्रम्प यांनी दोघांना फोन केला. असीम मुनीर यांना संध्याकाळी 5 वाजता फोन झाला आणि हल्ल्याची मुदत रात्री 8 वाजताची होती. मुनीर यांच्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यासोबत देखील ट्रम्पनी चर्चा केली आहे. इराणच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या सोबत मुनीर यांची चर्चा झाली. ट्रम्पची चर्चा सुरू असताना चीन आणि रशिया यांनी होर्मुझ संदर्भातला ठराव व्हेटो वापरून नाकारला. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार वाटाघाटींच्या आधी इराणची चीनच्या नेत्यांशी चर्चा झालेली होती आणि अमेरिकेच्या वेळेनुसार हल्ल्यासाठी 8 वाजेपर्यंतची मुदत होती आणि अगदी शेवटच्या क्षणी शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आलाय. युद्धविराम झालाय. होर्मुझ 2 आठवड्यांसाठी खुली झाली असली तरी देखील आता सामुद्रधुनी ओलांडणं हे आधीसारखं नसणार आहे. 2 आठवड्यांसाठी इराणी सैन्याच्या समन्वयाने आणि तांत्रिक मर्यादा ध्यानात घेऊन होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडावी लागणार आहे, असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अराक्ची यांनी स्पष्ट केलंय. या शस्त्रसंधीचं अर्थातच जगभरामधून स्वागत केलं जात आहे. शस्त्रसंधीच्या नंतर कोणी नेमकं काय म्हटलंय आपण बघूया. अँथनी अल्बानीज ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी काय म्हटलंय आपण जाणून घेतोय. युद्धावरती तोडगा काढण्यासाठी केलेल्या शस्त्रसंधीचं स्वागत. ऑस्ट्रेलिया ही तणाव कमी करण्यासाठी प्रयत्नशील होती. दरम्यान याच शस्त्रसंधीवरती तज्ञांचं नेमकं काय विश्लेषण आहे बघूया. 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर संपूर्णतः खुली होर्मुझची सामुद्रधुनी करण्यासाठी इराणनं पुढाकार घेतला तरच ही शस्त्रसंधी लागू राहील. म्हणजेच येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिकेला इराण विरुद्ध आक्रमकता वाढवायची असेल तर डोनाल्ड ट्रम्प विधान करतील की होर्मुझची सामुद्रधुनी ही संपूर्णतः इराणनं खुली केली नाही आणि म्हणून आम्ही इराण विरुद्ध अशा प्रकारे आक्रमकता दाखवतोय किंवा अशा प्रकारे हल्ले करतोय. 4 मुख्य पॉइंट त्यांनी दिलेत इराणनी. एक तर आहे कंप्लीट सीजर ऑफ वॉर फायटिंग इन दॅट एरिया, म्हणजे पूर्ण युद्ध थांबलं पाहिजे. इराण पहिल्या दिवसापासून म्हणत होतं की आम्ही सीज फायरला तयार नाही आहे. 45 डेजचा प्लॅन पण दिला होता, ते त्यांनी फेटाळून लावला होता. त्यांनी म्हटलं होतं की आम्हाला सीज फायर नको आहे, आम्हाला कंप्लीट स्टॉपेज हवं आहे. नंबर 2 त्यांनी म्हटलं होतं की कंप्लीट सँक्शन जितके आहेत, निर्बंध आमच्यावरती आहेत, ते सुटले पाहिजेत. आणि नंबर 3 होतं की हॉर्मुझचं कंट्रोल आणि ओपनिंग आमच्यावर डिपेंड करेल की आम्ही कसं करतोय. आणि सर्वात मोठं होतं की आम्हाला फंड्स लागतील पूर्ण रिकन्स्ट्रक्शन करायला जे तुम्ही तबाही केली आहे. बाकी जे पॉईंट्स असतात की पूर्ण बेसेस रिकामे करा, तुमचं सैन्य इतर नसेल, हे त्यांनाही माहिती आहे की हे खूप दूरगामी आहे आणि हे होणं शक्य नाही. पण पूर्ण जगासाठी ही एक खूप पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बातमी आहे की हे युद्ध ज्या दिशेने चाललं होतं ह्याच्यामध्ये एक पॉज आला आहे. तर अमेरिकेचे जे ध्येय होतं रेजिम चेंज करणं ते झालेलं नाही आहे. न्यूक्लिअर प्रोग्राम थांबवणं ते झालेलं नाही आहे. गल्फ ऑफ होर्मुझ पूर्णपणे उघडणं हे पूर्णपणे झालेलं नाही आहे. पण आता अमेरिका थकल्यामुळे म्हणा किंवा वेपन्स कमी झाल्यामुळे म्हणा किंवा जागतिक दबावामुळे म्हणा किंवा अमेरिकेमध्ये होणारे जे मिड टर्म इलेक्शन्स आहे त्याच्यामुळे म्हणा, अमेरिका आता सीज फायरला त्यांनी ॲग्री केलेलं आहे. जोपर्यंत इराण आहे, इराणला सुद्धा संधी पाहिजे होती की युद्ध थांबवायचं, कारण त्यांच्याकडे असलेली शस्त्र किंवा ॲम्युनिशन हे कमी झालेलं होतं. 80-90% त्यांची ताकद कमी झाली असावी असं विश्लेषण याच्या आधी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांना जो एक ब्रीदर मिळेल, त्यांना मध्ये जो ब्रेक मिळेल, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे युद्धात नुकसान झालेलं आहे तर ड्रोन्सची मॅन्युफॅक्चरिंग पुन्हा तयार करणं किंवा क्षेपणास्त्र तयार करणं अशा प्रकारे ते कामगिरी करतील. आणि जे इराणचं रिकन्स्ट्रक्शन आहे त्याच्यावरती त्यांचं फारसं असं लक्ष असेल असं सध्या तरी काही वाटत नाही. ते उलटी युद्धाला जर युद्ध पुन्हा सुरू झालं तर त्याकरता इफेक्टिव्हली युद्ध कसं लढायचं याच्यावरती ते जास्त फोकस करतील.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.